श्री स्वामी समर्थ. आताच उन्हाळा लागला आणि कस्टमर पण कमी झाले. तर उन्हामध्ये काही कस्टमर येत नाही, तर 4 वाजता असे कस्टमर येतात आणि माझं मग दुपारच्या वेळेत असं पिको फॉल करणं, ब्लाऊज शिवणं चालू राहतं. तर आज मला थोडंसं अर्जंट साडी द्यायची होती, तर त्यासाठी लवकरच बसले होते आणि हे करत-करत मला संध्याकाळ झाली आणि मग दारावरती भाजीपाला आला आणि खरबूज, टरबूज पण आले होते. तर तेवढ्यात खरबूज, टरबूज घेतलं आणि हे टरबूज कापून पाहिलं तर इतकं पांढरं निघालं ना, तर थोडा पस्तावा आला उगीच घेतलं म्हणून. तर मग काही घेतलं की मुलांची घाई खायची, तर त्यांना कापून दिलं आणि आज मला काही स्वयंपाक बनवायचा नव्हता. खिचडी बनवायची होती, तर मग पटकन खिचडी बनवली आणि इकडं ना मग मला चटण्या बनवायच्या होत्या आणि आता सध्या शेंगदाणे पण खूप महाग झालेत. तर शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून मी कूट ठेवलं आणि भाजीसाठी. नंतर जवस भाजून घेतलं. त्यात मीठ, लसूण, लाल मिरची पावडर, जिरे हे मिक्स करून बारीक करून घेतलं आणि मिक्स करायचे. मिक्स करून घेतलं आणि ही तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी असं मी बनवून ठेवले. उन्हाळ्याचं सध्या काही नाही खावं वाटलं, तर मग चटणीसोबत खातं. त्यासाठी मी बनवून ठेवल्यात आणि तसं माझं चालूच राहतं चटण्या, लोणचं असं काही बनवणं. तसंही जवस तीळ खायला पाहिजे, पण आपण काही खात नाहीत. म्हणून असं बनवल्यावर सगळेच जण खातात. तर चटण्या वगैरे बनवणं झालं, सगळं काही आवरून घेतलं. रोज रात्री माझा ब्रश राहतो, ब्रश करून घेतला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.